भीम, मी अर्चना सुरेश गायकवाड, राहणार अहिल्यानगर। आज हा 9 ऑगस्ट रोजी जो उपवर्गीकरण या संदर्भामध्ये जो मोर्चा चालू आहे, या मोर्चाला इथे जमलेल्या सगळ्या नागरिकांचं आधी मनपूर्वक स्वागत करते आणि अभिनंदन धन्यवाद देते की तुम्ही सगळेजण इथं मोर्चासाठी उपस्थित राहिले। हा मोर्चा आपला फक्त उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आहे। हा कोणत्या याच्या समाजाविरोधामध्ये नाही। हा मोर्चा, या मोर्चामध्ये आपण सरकार विरुद्ध हा मोर्चा सुरू करत आहोत आणि या मोर्चाचा मेन म्हणजे हा संविधानाचा हा एक भाग आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून गेले तो आमचा बाप होता आणि त्या बापाने जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कुणालाही काही अधिकार नाही। तर त्यामुळे मी सरकारला आव्हान करते आणि हा मोर्चा जो आहे तो आमच्या सरकारच्या विरोधात मोर्चा आहे आणि हा कोणत्याही समाजाविरोधात मध्ये हा मोर्चा नाही। जय भीम। जय भीम। आज 9 ऑगस्ट रोजी अबकड उपवर्गीकरणाचा जो मोर्चा आम्ही आयोजित केला होता समस्त आंबेडकरी चळवळीने, तो मोर्चाला आम्ही सर्व महिला, युवक, मुलं सगळे उपस्थित आहेत आणि हा मोर्चा आमच्या कोणत्या समाजाच्या विरोधात नसून भाजप सरकारच्या विरोधातला आहे आणि बोलू ना, भाजप सरकारच्या विरोधातला आहे। समाजात आमच्या 2 समाजात त्यांनी तेढ निर्माण केला ह्याच्या विरोधात आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही समस्त आंबेडकर समाज एकत्र झालेलो आहोत। आम्ही जे महार मांग आम्ही एकत्रच आहोत। हा सगळ्यांनी जो आहे त्यांच्या की आम्ही वेगळं होऊ, आम्ही वेगळं काही होणार नाहीये। आम्ही हा उपवर्गीकरणाचा जो आहे त्याचा आम्ही एक निषेध करत आहोत। जय भीम। जय भीम। आज 9 तारीख रोजी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जो मोर्चा आयोजित केलेला आहे समाजाच्या वतीने, त्या मोर्चाला आम्ही सर्व महिला, मुलं व वृद्ध सर्वांचा पाठिंबा आहे। हे उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे। या उपकरणासाठी सर्वांनी हजेरी लावलेली आहे व उपकरण रद्द होणे गरजेचं आहे। आमचं कोणाविरुद्ध किंवा कोणाला काही बोलणं नाही, आमचं मागणं फक्त आणि फक्त या सरकार विरुद्ध आहे। सरकारने उपवर्गीकरण हे रद्द झालंच पाहिजे। जय भीम। सर्वांना सविनय जय भीम। मी राजेंद्र करंदीकर, आम्ही पारनेर तालुक्यातून या मोर्चासाठी कार्यकर्ते घेऊन आलेलो आहोत। आमचा हा मोर्चा समाजात अनुसूचित जाती प्रवर्गात फूट पाडणाऱ्या भाजप RSS यांच्या सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या विरोधात आहे। गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये BJP सरकारनं आणि देवेंद्र फडणवीसनं घराघरात फूट पाडण्याचं काम, पक्षापक्षात फूट पाडण्याचं काम, घरं फोडण्याचं, पक्ष फोडण्याचं काम केलं आणि सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला। आज उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीमध्ये फूट पाडून आपसात भांडणं लावण्याचा RSS, भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे। म्हणून आमचा मोर्चा हा त्यांच्या विरोधात आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मातंग बांधवांना संदेश देऊ इच्छितो की RSS आणि भाजप आपल्यात भांडणं लावून या आरक्षणाची व्यवस्था संपविण्याचा षडयंत्र करीत आहे। हे षडयंत्र तुम्ही वेळेत समजून घ्या आणि त्यांच्या षडयंत्राला बळी पडू नका। जोपर्यंत या देशात लोकशाही आणि संविधान राहील, जोपर्यंत आंबेडकरवादी कार्यकर्ता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राहतील आणि जोपर्यंत या देशातला जातीयवाद, धर्मवाद, वर्ण व्यवस्था संपत नाही तोपर्यंत ही आरक्षणाची व्यवस्था अशीच चालू राहील आणि त्या व्यवस्थेमध्ये आम्ही उपवर्गीकरण किंवा फूट पाडू देणार नाही असा आमचा संकल्प आहे। जय भीम। तुम्ही इथे सर्व आज 9 तारखेच्या मोर्चाला आज सर्व समाजाचे, आंबेडकर समाजाचे सर्व आज सैनिक इथं जमलेले आहेत। या सरकारच्या विरोधामध्ये सरकारने जातीमध्ये भांडण लावायचे प्रयत्न केले, काय जातीमध्ये भांडण लावून आरक्षण फोडायचे प्रयत्न केलेले, तर आम्ही सरकारचा निषेध करत आहे। जय भीम। नमो बुद्धाय। जय भीम। आज उपवर्गीकरण अबकड या विरोधी मोर्चासाठी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज मोठा महामोर्चा आयोजित केलेला आहे।
सर्व स्तरातील असणारे या मोर्चाला संबोधित करण्यासाठी लॉंग मार्च प्रणेते सिद्धार्थ भाऊ शिंगारे त्यांच्यासोबत प्रेम कांबळे तसेच महाराष्ट्रातील दादासाहेब शेळके, राजाभाऊ थेटे तसेच सिद्धार्थ सुरोडकर, आमच्या अहिल्यानगरतील असणारे कट्टर भीमसैनिक प्रदीप भाऊ थोरात, रील दिव्याजी शिंदे, विवेकभाई चव्हाण असे अनेक मान्यवर या मोर्चासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. तरी मी समाजांचं या ठिकाणी आभार मानतो की समाज या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आमची मागणी आहे की जो एका भाकरीचे 4 तुकडे करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राचा सरकारने केलेला आहे, मागणी नसताना आमच्यातील असणारा बांधव याचे माथे भडकवले, त्याला आमच्यापासून वायली करण्याचं काम केलं, अशा सरकारच्या विरोधामध्ये आम्ही हा एल्गार मोर्चा काढलेला आहे. आणि या सरकारनं हा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्याला आव्हान करत आहोत, जर एवढी आमच्या बांधवांची तुम्हाला जर काळजी असेल तर मी जाहीर सरकारला आव्हान करतो की या सरकारने आमचं जे 13% आरक्षण आहे, आमची लोकसंख्या वाढती पाहता आम्हाला वाढीव या ठिकाणी आरक्षण करावं, आम्ही 25% आरक्षण आम्हाला द्यावं अशी आम्ही मागणी करतो. आम्ही त्या सरकारचं स्वागत करतो. धन्यवाद. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.